परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज मोदींची सभा पार पडली। यावेळेला मोदींच्या भाषणाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फटकेबाजी केली। फडणवीसांनी महादेव जानकरांचं कौतुक करताना राज्याच्या तिजोरीच्या किल्ल्यास त्यांच्याकडे असल्याचं विधान केलं, तर जानकरांच्या शिट्टी या चिन्हासोबत बॅनरवर भाजपाचं कमळही दिसत होतं। त्यामुळे शिट्टीचं बटन दाबलं की मतदान मोदींना मिळतं असंही फडणवीस म्हणाले। जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे। कारण मुख्यमंत्री आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा इतका विश्वास कमवतील की दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल। त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाहीये। अरे मागच्या खासदाराने केवळ बोलवचन दिले पण त्या ठिकाणी विकास केला नाही। आता या ठिकाणी जानकर सारखा व्यक्ती येतोय आणि मला विश्वास आहे जानकर साहेब हे जमिनीवरचे आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत। तुमच्यापर्यंत तुमचा विकास जानकर साहेब पोचवल्याशिवाय राहणार नाही। मोदीजींच्या नेतृत्वात आता जानकर दिलेले आहेत। अरे मोदीजी पण फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत। आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोदीजींनी या ठिकाणी परिवर्तन केलं आणि आज आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात निम्न दुधना प्रकल्प असेल, आपण त्याला 3070 कोटी रुपये दिले। येलदरी प्रकल्पाला पैसे दिले आणि आता परभणीला समृद्धी महामार्गाने मुंबईला देखील आपण जोडणार आहोत।